शांती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करू त्यांचे आणि तुमचे आभार मानून या पारितोषिकाचा स्वीकार काय हो शब्बास बा कल्पत्रे योग्य वेळी आलीस तू हृदय भाऊचा जय जयकार आणि कशासाठी अगं बाळ मी आता वृद्धापकाळ घेत आहे त्याच्यामुळे आज तरुण पिढीला आज नवीन राजकर्ता म्हणून झाला पाहिजे म्हणून मी उदय भाऊचा जय जयकार करून मला मान्य नाही तुम्ही जो जय जयकार करत आहात याला माझा विरोध आहे यालाही कारण नाही स्वतःच्या मुलाला वगळून स्वतःच्या मुलाचा विचार न करता या राजगादीचा वारस म्हणून उदय भाऊची नियुक्ती केली आपण बरोबर आहे ना बरोबर आहे मग मला मान्य नाही हे. आज या गादीवर स्त्रीला इथे प्राधान्य नाही थांबा बाबा आजपर्यंत पुरुषही या गादीला प्राधान्य देत आले आहेत म्हणजे हे सारे पुरुष स्त्रीला कमी लेखण्यासाठी तत्पर होतात कमी मला सांगा जिच्या हाती पाळण्याची दोरी ती विश्वाला उद्धारे मग एवढं करू शकते मग स्त्री काय नाही करू शकत पण आजपर्यंत आमच्या गादीला पुरुषाची राजगादी आहे स्त्रीची नाही वा 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 ज्या स्त्रीच्या उदरातून आपण जन्म घेतला त्या स्त्रीची एवढी न्यूनता का आणि कशासाठी मी म्हणते का आता मी काळ घेतलेली आहे मग तुम्ही जर उद्दाम काळ घेत असाल जर का दादा तयार नसतील तर ह्या राजवैभवाची सूत्र घेण्यासाठी ही कल्पवती तयार आहे मी जे हे केलेले आहे का ते तुम्हाला भेटणार नाही म्हणजे मला मिळणार नाही नाही मिळणार कारण मी एक स्त्री आहे वा काय थोर विचार आहे या पुरुषांचे असेच विचार आहे स्त्री फक्त जेवण करून घालून नसते का हो? धोरण सांभाळून बोल कुणाला सांगत आहे? आज तुला बाबा. सांगते. कल्पते आतापर्यंत मी तुमची मान मर्यादा राखून बोलत होते पण लक्षात ठेवा जर का अधिकार नाही मिळाले तर काय ही करणार तू काय करणार आहे हा तुम्हाला कोण म्हणतात माहित आहे तुम्हाला पूर्ण पूर्ण खात्री आहे मला मी वचनाची पक्की आहे आणि शब्दाची पक्की आहे मनात येऊ दिला ना तर या राज्याचा उपभोग घेतल्याशिवाय कोण ही कल्पना राहणार नाही मानसी ज्याप्रमाणे कुत्र्याला फरफटन देतो त्याप्रमाणे याला हाकलून दिलं पाहिजे यावेळी कल्पनेला दरबारात हाकलून द्या पाय बघतात का तुमचा जन्म एका सरदार घराण्याचा नाही राजघराण्याची तुमची बरोबरी करता येणार नाही. कल्पते हा? तुझा प्रश्न योग्य आहे. बरोबर आहे ना आम्ही एक सरदार तुमचा राजकारणात जन्म झाला तुम्हाला हात घालून ओढण्याचा अधिकार आम्हाला नाही. पण तो अधिकार महाराजांना मला याच्यासाठी मी एक पाऊल पुढे टाकलं जायच्या तरी थांबा तुम्हाला महाराजांनी आज्ञा केली असेल पण तुम्ही इथून मला ओढून न घालता मी स्वतः जाईन पण कशी या गोष्टीचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा. शेवटी जाता जाता त्यांना निळे कोणते उत्तर टाकले. आजोबा काका बाबा झाला तो प्रसंग जो स्वप्नातही पाहिला नाही अशा तऱ्हेचा हा वाईट प्रसंग झाला माझी एक तुम्हाला विनंती आहे एक विनंती करतोय मला वाटतं माझ्या व्यतिरिक्त असा प्रकार घडण्याऐवजी मला वाटतं तिचा विचार करावा
विचार करावा. नाही नाही? शिवराज हे शक्य नाही. अरे राष्ट्राचा एक लाख जीवाचा मायबाबा असतो, याच्या पलीकडे अन्य कुणी नाही. आपण जाता जाता एक अंगाने जे शब्द उच्चारले, राजे या नगरीचा विश्वास करीन, पण शेवटी मानसिंग तुम्हाला भरपटा ओढण्यासाठी निघाला. पण झाली ठेव तुला अर्धा दुःख भोगायला लागले. अशा तऱ्हेचे शब्द तिने उच्चारले. फार वाईट वाटलं, पण माझाही नागरिक तुमची सत्ता आहे येतो मी. आजोबा, हा बोल बा. काका, जर का या लाख जणांचा ओशिंदा म्हणून माझ्या माती जबाबदारी संपत असाल तर हाय या नगरीचा राजकर्ता म्हणून सांभाळण्याची जबाबदारी आनंदाने स्वीकारीन. त्या हातावर माझ्या मणिमंडळी असणारी ताकद पूर्ण पणाला लावी आणि लाख प्रजाजनांचं संरक्षण करा. लाख प्रजाजन आपल्या कन्येचे फार वाईट वाटलं. अगं स्त्री चारित्र्य आहे होते, अखंड या ब्रह्मांडाचा अंत लागला, परंतु त्या नियंत्रित परमेश्वराला स्त्री चारित्र्याचा अंत लागला. हो माणसे. फार वाईट वाटलं. नेत्रावरच्या डळडळावर सावध राहा, सावध राहा. येतो मी पण माझ्या पुढील कर्तव्यासाठी कोणी मातेच्या चरणी मी नतमस्तक होते. हळवावरचं पाणी जसं चमकतं, पण या भूमीवर पडताच ते विलीन होत. विलीन. सत्य हे नेहमी सत्य असतं आणि असत्य हे नेहमी असत्य असतं. आ म्हणजे आता आणि ई म्हणजे ईश्वर, ही दोन रूप आहेत. परमेश्वरा, आई आणि बाबा यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. खरे खुरे आपले दैवत असतील तर ते आपले बाबा आणि आई. परमेश्वरा, परमेश्वरा, माझे पतिदेव का बरे आले नाही? त्यांना खूप उशीर झाला. ते शिकारीला जातात म्हणून निघून गेले. सूर्य उगून सूर्य अस्ताला चाललाय. रात्री मध्यंतरीची वेळ झालेली आहे. चंद्र प्रकाश दिसत आहे. आम्हा स्त्रियांच्या जीवाला हुरहुर लागतोय. हे देवा, जंगलात नाना तऱ्हेचे प्राणी असतात. सिंह असतो, हत्ती असतात, कोल्हा असतो. एखाद्या प्राण्याने माझ्या पतिदेवावर हल्ला तर केला नसेल ना? खूप भीती वाटते. काय करू परमेश्वरा? काही समजत नाही रे. तू सांग विश्वकर्ता परमेश्वरा, तू सांग. आम्हा स्त्रियांचं हृदय नेहमी हळू असतं रे. काय करू? काही समजत नाही देवा, काही समजत नाही. म्हणूनच म्हणते, किती पाहू तुझी वाट प्रियकरा.
साधवण्यासाठी तिच्या महालापर्यंत माझी पावलं वळली. महाल तिचं आहे आता देऊन पाहू. अगं हे सत्यवती, अगं हे सत्यवती, मला वाटतं हिनार अगं हे सत्यवती. त्या वीरांना मा. पण अशा तऱ्हेचं माझं सौभाग्य तिच्या महाली प्रवेश करतात असं नसतं व्हायला सुचते. थोर थोर माझं भाग्य की अशा तऱ्हेची पत्नी मला लाभली. तर तू पण तुमच्या चरणी सौभाग्य होतं. एवढा विलंब होतो. हा आमचा सकाळ घडला झाला. तुला न्यात आहे सरदाराचं कर्तव्य काय तर अद्यवर नगर टेलीचं कार्य करावं. कोण मोठी जबाबदारी महाराजांनी आमच्या माते. होय, पण आमच्या स्त्रियांचा जीव हा फार व्याकुळ होतो. आमच्या स्त्रियांचं जीव हा. किती हळवा असतोय तुम्हाला हा, माहिती आहे. तेही बरोबर आहे. प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपला पती आपल्या समवेत असावा, पण तसं नसतं ग. प्रत्येकाला कर्तव्य खूप मोठं होतं. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आणि कर्तव्यापेक्षाही भावना श्रेष्ठ. तद्वत पण काय ग अवतीभोवती पाहतो आहे बाळ येऊन गेला की नाही. आला होता. असे निघते कुठेतरी नांगाला. अगं ज्या ज्यावेळी मी येतो ना त्यावेळी मला भेटत ते फार वाईट वाटतं. त्या माझ्या बाळाला पाहिजे मनाचं समाधान होईल त्याच्यासाठी मला मायापुरात आलो. कुठेतरी बांगडा नसेल. बघता बघता खूपच उशीर झाला. सवंगड्यासोबत खेळत असताना भरपूर वेळ निघून गेला आणि त्यात मध्ये घडलेला तो प्रसंग ती वृद्ध म्हातारी आंधळी बिचारी रस्त्याने चालली होती. पण तू राहिला तरी कुठं. तिला मदत करावी तेव्हा बाबांचे ते शब्द आठवले. बाबा नेहमी मला सांगत होते शैले शैलेनम न माणिकम मोतिकम न गजे गजे साधू न हो सर्वत्रम चंदनम न वने वने. बाळ याचा अर्थ काय माहित आहे का तुला? अरे प्रत्येक दगड हा माणिक असतो तसेच प्रत्येक हत्तीच्या गंडस्रावातून मोतिकांचा प्रसार होत नाही. तसंच या जगतात कितीतरी संत आहेत पण प्रत्येक माणूस हा संत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस हा आदर्शवाद असतो असंही नाही. प्रत्येक वनात चंदन असतो असंही नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपला आदर्श जर का निर्माण करायचा असेल तर तो आपल्या स्वकर्तृत्वाने स्वतःच्या आचरणाने करायला पाहिजे. हे बाबांचे शब्द मला आठवले आणि तेव्हा मी त्या वृद्ध स्त्रीला मदत करण्यासाठी तत्पर झालो आणि तिला तिच्या नेऊन सदनी सोडलं. पण मलाही खूप समाधान वाटलं कारण बाबांचं जी शिकवण आहे त्याचं मी आचरण केलं. खरोखरच दुसऱ्याला मदत केल्यावर मनाला खूप समाधान वाटतं. पण उशीर तर खूप झाला आहे. असू दे, हा जर घडलेला प्रसंग मी माझ्या बाबांना आईंना सांगितला तर नक्कीच मला माझ्यावर ते रागवणार नाहीत. प्रथमतः त्यांचा आशीर्वाद घ्यावा हेच खरं. कोण आई, कोण बाबा, हा तुमचा धनंजय, लाडका धनंजय तुमच्या चरणी नतमस्तक होतो आहे. आई, त्याही चरणी नतमस्तक होतो आहे. अरे बाळा, अजून अरे झोपाच अजून नाही होत नाही. पुढे. तेव्हापासून मी तुला वापरते. अहो बाबा, माझी नित्याची सवय तुम्हाला माहित आहे. सवंगड्यासोबत खेळणं. त्यात थोडा उशीर झाला. त्याच्यानंतर एक प्रसंग घडला. असा कोणता. असा कोणता? तुमची नेहमीची शिकवण. बाळ माणसाने कसं चंदनाप्रमाणे असावं, स्वतः भिजावं पण आपला जो सुगंध आहे तो सगळीकडे पसरला पाहिजे. अगदी बरोबर. बरोबर आहे ना? तसंच मी येत असताना मध्ये एक वृद्ध स्त्री सापडली. ती आंधळी होती बिचारी. ती घरी जाण्यासाठी धडपड करत होती. मग तिला पोचवायची की नाही.
तुमची शिकवा तिला पोचवलंच मी तिला घरी नेऊन सोडलं त्यामुळे मला उशीर झाला परोपकाराचं पुण्य आहे. बरोबर आहे बरोबर आहे अरे पण बहीण, अरे बाबा, अरे बाबा, त्या बाबांना सोडून दे. त्या आईच्या तुला काय वाटत असेल 2 मिनिटं त्या डोळा झाकून इकडे गेला असता. अगं आई खरं आहे त्या आईचा जीव हा वाजत असेल. अगं बरोबर आहे पण तुझा या बाळावर विश्वास नाही का आहे ना बाळा. तुझा बाळ कधी वागणार आहे का नाही ना मग आणि पण हे बाबा कुठलाही प्रसंग आला तरी त्याला तोडलेला संबंध आहे तुझा बाळ आईचे आणि बाबांचे असे संबंध चांगले झालेले आहेत. तदनंतर काय मला आठवण झाली की आपल्या घरी गेलं पाहिजे आई बाबा वाट पाहत असणार त्यामुळे इथपर्यंत माझं येणं झालं फारच चांगलं. मी सुद्धा राज दरबारी गेलो होतो. राज दरबारी जाऊन बरेचशा घडामोडी झाल्या. अशा कोणत्या घडामोडी झाल्या अरे बा काय सांगू तुला, तू लहान आहे. लहान आहे बरोबर आहे पण लहानपणातच जर का बाळकडू योग्य पाजलं तर त्याचा आयुष्यात पुढे उपयोग होणार हा तो अखेरपर्यंत बाळ- बरोबर आहे घडलेल्या घटना ज्या आहेत त्या जर तुम्ही मला सांगितलं त्यातून मला थोडाफार त्याचा ज्ञानात भर पडेल माझ्या बाळ, मी राष्ट्रवेशी आहे. वागायचं नसतं. भांडत नाही अगं विचारतोय त्यांना तुझ्यावर हे संस्कार केले आहेत का? मी राष्ट्रवेशीवर जागता पारा करीत असता महाराजांनी एका लोकाला पाठवलं. कशासाठी मला सरहद्दीवर संदेश पहारा पाठवला. देणं तुमचं कर्तव्य हो आणि अचानक संदेश महाराजांचं असा पाठविला की हा संदेश हाती मिळतात दरबारी उपस्थित राहू. तदनंतर मी दरबारी आलो. दरबारी आल्यावर महाराजांनी माझ्यासमोर प्रश्न ठेवला. मी आता वयाला वयोवृद्ध झालो. बरोबर आहे. त्यावेळी हे पिकलं पान आहे तर हा आपला पुत्र आहे त्याच्या मस्तकी राज्य ठेवावा आणि राज्य सूत्र त्याच्या हाती द्यावे. म्हणजे महाराजांनी भक्ती मार्ग स्वीकारायचा निर्णय घेतलाय की काय हो, मला वाटतं तसंच काहीतरी होतं. तसंच काहीतरी का मग तदनंतर काय घडलं त्यानंतर राजपुत्र त्या ठिकाणी आला. म्हणजे महाराजांनी प्रश्न मांडला. त्यांनी त्याला धिक्कार केला. म्हणजे चंद्रभानूंनी त्याला चंद्रबाबू शिकार करण्यासाठी त्यांचा राज्यात छंदच आला. आहे तो आपल्याला माहितच आहे मग तदनंतर काय झालं थोडक्यात सांगतो. उदय भानूच्या मस्तकी राजकीय मुकुट ठेवावा. शूरवीर आहे माझा मित्र होय ना? काय शंकाच नाही त्यात हे ठरलं आणि उदय बाजूच्या मस्तकी राजकीय मुकुट ठेवून त्याच्या हाती सुत्री द्यावी. उदय बाजूने सुद्धा आलेवेळे घेतले पण जाऊ द्या राजकुमार आणि त्याच्या नावाचा जय जयकार करा. ते योग्यच आहे जय जयकार करतात त्याची ती हाते म्हणजे ती कल्पावती कल्पावती त्यांनी ते कल्पावती जय जयकाराला प्रतिकार केला. असं का प्रतिकार ती केला म्हणू लागली माझा दादा जर का राजकारण करू शकत नाही तर मला अधिकार तदनंतर काय हा झालं? भाषा न करण्यापेक्षा मी करेन. परंतु महाराजांनी ते नाही म्हणलं आणि शेवटी ती हट्टाला पेटली. हट्टाला एवढी पेटली की जाता जाता ते पटून गेलं. अशी कोणती प्रतिज्ञा या विजय नगरी संस्कृती आणि तद्वत मानसी ज्या तोंडानं त्या तोंडानं तुला रडायला अशी घोर प्रतिज्ञा करून गेली ती कल्पवती प्रतिज्ञा करून गेली. आणि हे सांगण्यासाठी मी तुझी ही वाट पाहतो. आणि सत्यवतीलाही म्हटलं आता काही तसं काही नाही तसं काही हा, नाही पण जबाबदारी अशी आहे प्रत्येकानं आपली जीवन सांभाळलं पाहिजे. मी काही वेळेवर ते नसतात सरहद्दीवर असतात बरोबर आहे. त्यावेळी आईला तुम्ही कुठेही जाता नाही जात मी कुठेच जात नाही फक्त सवंगड्यावर सगळेच वापस पण माझ्या मागोबा माझा मित्र उदय भानू येत होता होय ना? तेव्हा वेळ निघून गेला
मला वाटतं धनंजय आला असेल किंवा नसेल याची काही जाणीव नाही. कारण काही नाही. आणि काकांनी सांगितलेल्या वेळेत जर का हजर झाला नसेल तर कदाचित ते रागवतीलही आणि त्यांचा मार घेऊन घेऊन काय मजा असते तेही आम्ही भोगली आहे. म्हणून धनंजय आला तर पाहावं आणि प्रथमतः आईचा आणि काकांचा आशीर्वाद घ्यावा हेच खरं. कोण आई? बालपणापासून तुमच्या कडी खांद्यावर खेळविलं ते म्हणजे तुम्ही मातृ पितृदेवते समान. आईच्या पश्चात तुला मातेची आठवण यायला दिली नाही. याला कारण आणि म्हणूनच बालपणापासून तुम्ही मला मातेची आठवण करून दिली नाही. याचाच अर्थ तुमच्या कडी कांद्यावर खेळून तुमची रोज सेवा करून आम्ही धन्य होतो. तुमचा मंगलमय आशीर्वाद घेऊन आमचं जीवन पावन करण्याचं काम करतोय. म्हणूनच म्हणतोय मंगल ही शिकवण सारी आम्हाला तुम्हीच दिली आहे. कारण राजकुमार असावा तर तो कसा असावा हे तुम्हीच आम्हाला पटवून दिलं आहे. ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, ज्याच्या देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, हृदयामध्ये करुणा आहे, मन ज्याचं स्थिर आहे, नीती ज्याचे चांगली आहे, व्यसनापासून मुक्त आहे, पूर्वजावरती श्रद्धा आहे, देवावरती भक्ती आहे आणि चारित्र्य ज्याचं शुद्ध आहे, अशा तऱ्हेची थोर शिकवण आम्हाला तुम्ही दिलात आणि त्या शिकवणीच्या पावलावर पाऊल ठेवून आणि आमचं जीवन जगतोय. मग का होऊ नये? अहो शाबास. संजय सारखे आणि उदयभान सारखे पुत्र आपल्याला लाभलेले आहेत. खरोखर या समाधान वाटते. किती त्यांचे विचार महान आहेत. झालं काका आई, तुम्ही सांगितलेल्या वेळेस प्रतिदिनी तुमचं दर्शन घेऊन आम्ही आमचं कर्तव्य नित्याचं काय तर यावर राजधर्माने तुमचं दर्शन घ्यावं आणि पुन्हा मित्रांसमोर खेळायला जावं. मग द्या काका आई, द्या मंगलमय अशा तऱ्हेचा आशीर्वाद द्या. तुम्ही सांगितलेल्या वेळेत पुन्हा माघारी नवनाथ कवच यांनी माझ्या कलेचं बहुमोल कौतुक करण्यासाठी बहुमोल असं पारितोषिक दिलेलं आहे. तसेच रवळनाथ दशावतार नाट्य मंडळ
यांनी मकरंद गवस यांच्या कलेचं कौतुक करण्यासाठी बहुमोलाचं पारितोषिक दिलेलं आहे. आमच्या मंडळाच्या वतीनं आणि देवाच्या साक्षीनं याचा स्वीकार करतो. किती लाड करताय? चला, एक वेळेवर ये. गेली ती फिरायला मुलं कधी येतील त्याचा काही पत्ता नाही. लवकरात लवकर येतील. मार उदयवान. ना आपला लाडका दोघे सुट्टी गेले आणि एक जबाबदारी मी तुझ्यावर संपवतोय. बोला ती कोणती कोणती असते? जबाबदारी? प्रसंग फार आणीबाणीचा आहे. आणीबाणी? प्रसंगाला धैर्यानं तोंड देणं बोला असा कुठला प्रसंग आहे हे आणीबाणीचा? आपलं कर्तृत्व आहे. कल्पतेने प्रतिज्ञा केली काय अशी प्रतिज्ञा केली? मानसीन तरीच्या मुखानं असतं काय कार्य करणार आहे? फार वाईट. राष्ट्राची धुळदाणी करी उदय भाग्य केलेली प्रतिज्ञा म्हणजे त्यावेळी एकच येणारा पुढे फार काळ मोठा आहे. काळ पाठीशी लागलाय. पण हा माझा लाख जीवाचा मायबाप उदय बा याचं जीवाच्या पलीकडे रक्षण कर. अगं प्रसंग जर का तसा झाला प्रसंग जर का तसा झाला तर माझा माझा गेला तरी चालेल, गोळा गेला तरी चालेल, पण मी माझ्या उदयबानचं रक्षण करणार. तुझा उदयबान वैराच्या स्वाधीन कर. पण माझ्या उदयबान लाख मोलाचा पोशिंदा गेला तरी चालेल, पण हा राज्याचा राज्य करता कदापि मी देणार नाही. अगं लाखाची निर्मिती होते, पण लाख जीवाचा मायबाप जन्माला येण्यासाठी परमेश्वराला फार विचार करावा लागतो. तो माझा लाख जीवाचा मायबाप उदयबान त्याचं रक्षण करेल.